नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर कैलाश फुलमाई, इतिहास विभाग प्रमुख, रेणुका कॉलेज, बेसा नागपूर. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, या पूर्वीच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम बघितले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्षाचा तह याविषयी सविस्तर माहिती बघू. मित्रांनो, पहिल्या महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी 1919ला जो तह झाला तो म्हणजे वर्षाचा तह. हा तह जर्मनी सोबत 2 राष्ट्रांनी केलेला तह होता. तर या तहाचे काय कलमे होती, या तहाद्वारे कशा प्रकारे जर्मनीचा अपमान केला गेला, कशा प्रकारे युरोपच्या राजकीय मंचावर जर्मनी दिसणारच नाही अशी व्यवस्था केली गेली आणि अशा या वर्षाच्या तहाचे काय भीषण परिणाम झाले, या सर्वांची आजच्या या क्लासमध्ये, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण माहिती बघूया. तर मित्रांनो, वर्षाच्या तहाविषयी माहिती बघताना आपण थोडक्यामध्ये सर्वप्रथम याची प्रस्तावना बघू की हा तह कसा होता, कोणत्या परिस्थितीमध्ये हा तह लादला. तर पहिलं महायुद्ध आपणा सर्वांना माहितच आहे की 1914ला सुरू झालं आणि 1918ला समाप्त झालं. तर पहिल्या महायुद्धानंतर जे पराजित राष्ट्र होते त्यांच्यासोबत विविध तह करण्यात आले आणि हे तह करण्यासाठीच एक शांतता परिषद 18 जानेवारी 1919ला फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित करण्यात आली. आता या नाव काय, शांतता परिषद. तर या शांतता परिषदेमध्ये मित्रांनो एकूण 32 राष्ट्रे सहभागी झाले होते. किती? 32 राष्ट्र. आणि याचं वैशिष्ट्य काय होतं, तर या शांतता परिषदेमध्ये पराजित राष्ट्रांना बोलावण्यात आलेलं नव्हतं. तसेच रशियालाही आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं. का? कारण 1917 मध्ये रशियामध्ये रशियन राज्यक्रांती झाली आणि याच काळामध्ये युद्ध सुरू असतानाच ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह करून रशियाने पहिल्या महायुद्धाची माघार केली. त्यामुळे 2 राष्ट्र रशियावर नाराज आणि त्यामुळे रशियाला इथे बोलावण्यात आलं नाही. आता उपस्थित राष्ट्रापैकी 5 देश अतिशय महत्वपूर्ण होते. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि जपान. त्यातही 4 राष्ट्रांच्या नेत्यांना फार महत्व होतं. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन, जे स्वतःला शांतीदूत म्हणून घेत होते आणि वुड्रो विल्सनच्या स्वतः तत्वावर विश्वास ठेवून ऑस्ट्रिया आणि जर्मनीने शरणागती पत्करले आणि त्यामुळे या पहिल्या महायुद्धाची समाप्ती झाली आपल्याला दिसून येते. त्यानंतर नेता होता तो म्हणजे इंग्लंडचा पंतप्रधान लॉर्ड जॉर्ज. लॉर्ड जॉर्ज हा जर्मनी सोबत थोडासा सौम्य तह करण्याच्या विचाराचा होता. कारण इंग्लंडचा व्यापार
जर्मनी विचारत होता आणि जर जर्मनी नेस्तानीभूत झाली तर इंग्लंडचा व्यापार ठप्प होईल या भीतीपोटी तो जर्मनीला एक स्वामित्व करावा या विचार करतात. त्यानंतरचा नेता तो म्हणजे इटलीचा पंतप्रधान ओरलँडो हा अतिशय हुशार होता. तो एक कायदे तज्ञ होता आणि 1915च्या लंडन तहानुसार जे जे ठरलं होतं त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तो या परिषदेने आलेला होता. आणि या परिषदेचा अध्यक्ष म्हणजे फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे या परिषदेचा अध्यक्ष फ्रान्सचा पंतप्रधान क्लेमेश. आता क्लेमेशची इच्छा काय होती की जर्मनीला जितकं पंगू बनवता येते, जर्मनीला जितकं कमजोर बनवता येते तितकं बनवल्या गेलं पाहिजे. कारण जर्मनी जर उद्या उठून उभा राहिला तर सर्वप्रथम तो आपला सूर घेईल आणि म्हणून जर्मनीमध्ये ताकदच निर्माण होऊ नये अशी व्यवस्था निर्माण करायची या मताचा क्लेमेश होता. आता हा विविध राष्ट्रांसोबत विविध तक्रार झाले. जर्मनी सोबत वर्साच्या तक्रार. आता वर्षाचा दोष राष्ट्रांनी स्वतःच तयार केला. तसं बघितल्यास कोणताही तह म्हटलं तर काय असते की दोन व्यक्ती समोरासमोर बसतात, विचार विमर्श करून ते ठरवले जाते. परंतु इथे मात्र तसं घडलं नाही. या ठिकाणी दोष राष्ट्रांनी स्वतःच तयार केला. तर फक्त जर्मन प्रतिनिधींना बोलावण्यात आलं आणि दोष राष्ट्रांनी तयार केलेल्या तहाला त्यांनी जर्मन प्रतिनिधींनी मान्यता देण्यात द्यावी असं त्यांना सुचवण्यात आलं. आता 7 मे 1919 ला जर्मनीला हा वर्षाचा तह कळवण्यात आला. त्याला त्याचा ते पाठवण्यात आला तह. आता हा तह ओरिजिनल तह जो दोष राष्ट्रांनी तयार केला होता तो होता 230 पानांचा. आता 230 पृष्ठांचा हा तह होता. त्याला जर्मनीने 443 पानाची दुरुस्ती जोडली. आता बघा म्हणजे प्रत्येक कलमावर जर्मनीला यामध्ये आक्षेप असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु यावेळी जेव्हा हे 443 पानाची दुरुस्ती दोष राष्ट्रांकडे आली तेव्हा जर्मनीला धमकावण्यात आलं. खास करून क्लेमेश म्हणाला हा तो तह जसा आहे तसा स्वीकारा, अन्यथा पुन्हा युद्धास तयार व्हा. आणि अशी परिस्थिती जर्मनीची नव्हती युद्धाची आणि त्यामुळे मुकाट्याने जर्मन प्रतिनिधींनी 28 जून 1919 ला वर्सायच्या तहावर मुकाट्याने, वर्साया तहावर म्हणण्यापेक्षा जर्मनीच्या मृत्यू करारावर स्वाक्षरी केली. आता तुम्ही म्हणाल सर याला मृत्यू करार म्हणतात, लादलेला करार म्हणतात, अपमानित करार, असं याच्यामध्ये कोणती कलमे होती? तर आता आपण एक एक कलमे बघू या वसाहतामध्ये कोणकोणती कलमे होती. तर सर्वात पहिलं कलम होतं ते म्हणजे जर्मनीने फ्रान्सला अल्सेस व लॉरेनचा प्रदेश परत करा, जो 1871च्या फ्रँकफर्टच्या तहानुसार जर्मनीने फ्रान्स कडून घेतलेला होता. तो प्रदेश अल्सेस लोरेनचा प्रदेश परत करावा. त्यानंतर कलम होतं ते म्हणजे बेल्जियमला ल्युटेन व मालमेडीचा प्रदेश द्यावा जर्मनीच्या ताब्यात. तसेच जर्मनीच्या ताब्यात असलेल्या राहिनलँडचे पूर्णपणे निर्लष्करीकरण करण्यात यावे. राहिनलँडवर कोणतंही लष्कर ठेवण्यात येऊ नये जे जर्मनीच्या ताब्यात. त्यानंतर डॅन्झिग बंदर हे मुक्त शहर म्हणून घोषित करण्यात यावं. त्यावर आता कुणाचंही नियंत्रण राहणार नाही. मुक्त शहर कोणी जाऊ शकतो, व्यापार करू शकतो. अशा प्रकारचं डॅन्झिग बंदर
हे सर्वांसाठी खुल्लं करण्यात आलं. यानंतर अतिशय महत्वाचं कलम होतं ते म्हणजे सारचा प्रदेश, जो कोळशाच्या खाणीने परिपूर्ण असा होता, नैसर्गिक साधन संपत्ती नसलेला होता. तर या सारचा प्रदेश 15 वर्षाकरिता राष्ट्रसंघाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आला. राष्ट्रसंघाविषयी आपण नंतर बोलू. तर 15 वर्षाकरिता राष्ट्रसंघाच्या नियंत्रणाखाली हा सारचा प्रदेश ठेवण्यात आला आणि या प्रदेशातून निघणाऱ्या उत्पन्नावर फ्रान्सचा अधिकार मान्य करण्यात आला. का? कारण या युद्धामध्ये फ्रान्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानाची भरपाई या माध्यमातून करण्यात यावी असं ठरवण्यात. त्यानंतर पोलंड, बेल्जियम, झेकोस्लोवाकिया यांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्यात आली. जे प्रदेश जर्मनीच्या अधिपत्याखाली होते या सर्व प्रदेशाला स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. तसेच जर्मनीच्या ताब्यातील चीन, थायलंड, इजिप्त, मोरोक्को या प्रदेशामध्ये या देशामध्ये ज्या काय त्याच्या वसाहती होत्या त्या सर्व वसाहती काढून घेण्यात आल्या आणि दोस्तांनी आपसात वाटून घेतल्या. त्यासोबतच जर्मनीची मोठ्या प्रमाणात शस्त्र कपात करण्यात आली. 1 लाखाच्या वर जर्मनीने लष्कर ठेवू नये असे निर्बंध जर्मनीवर लादण्यात आले. फक्त जर्मनी ठेवू नये, बाकी लोकांनी ठेवले चालते. किती? फक्त 1 लाख सैनिकाच्या वर काही ठेवता. दुसरं, दोस्त राष्ट्रांना जर्मन जकातीपासून पूर्णपणे माफी देण्यात आली. म्हणजे जर्मनीमध्ये दोस्त राष्ट्रांचा कोणताही मालाला त्याच्यावर कोणताही कर जर्मनी लादू नये. त्यामुळे वस्तू स्वस्त होईल आणि सहज त्यांचा माल खपेल. जर्मनीवर मोठ्या प्रमाणात युद्ध नुकसान भरपाई लादण्यात आली. त्यानंतर कलम तर अतिशय महत्वपूर्ण आहे म्हणजे किल कालवा स्टॅनिंग बंदर जर्मनी पासून काढून घेण्यात आले. इतकंच नव्हे तर हे शेवटचं हे 2 कलम अतिशय महत्वपूर्ण आहे ते म्हणजे जर्मनीला युद्ध गुन्हेगार घोषित करण्यात आलं. या पहिल्या महायुद्धाकरिता फक्त आणि फक्त जर्मनी जबाबदार आहे, गुन्हेगार आहे आणि म्हणून जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष जर्मनीचा राजा कैसर विल्यम द्वितीयला फासावर लटकवण्यात यावं अशी घोषणा करण्यात आली. परंतु त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो हॉलंडला पळून गेला आणि हॉलंड सरकारने राष्ट्रांच्या त्याला सुपूर्द केले नाही म्हणून त्याला जीव वाचला. आणि शेवटचं कलम होतं ते म्हणजे राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात यावी. 129 कलम ओसाडण्यात आलं. जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंघाची एखाद्या आंतरराष्ट्रीय संघाची स्थापना करण्यात आली. म्हणजेच राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. ती 10 जानेवारी 1920 ला राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. कारण राष्ट्रसंघाच्या स्थापनेकरिता वुड्रो विल्सनने फार जोर दिला. हा भाग वेगळा. नंतर अमेरिकाच राष्ट्रसंघाचा सदस्य वगैरे झाला नाही. तर एकंदरीत आपण हा जो तह बघितला तह कसा दिसतो. या तहामध्ये पूर्णपणे द्वेष भावना, तिरस्कार आणि जर्मनीला जितकं कमी लेखता येईल, जर्मनीचा जितका अपमान करता येईल, जर्मनीला जितकं कमजोर करता येईल, आर्थिकदृष्ट्या त्याला कमकुवत करता येईल याचा पूर्ण प्रयत्न या तहाद्वारे केलेला आपल्याला दिसून. तर या तहाचं जर मूल्यमापन करत असले तर अनेक इतिहासकारांनी, विद्वानांनी आपापली मते व्यक्त केली आहे. त्यामध्ये कार्विन यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणतात या तहाने युरोप अनेक तुकड्यात वाटल्या गेला. जगात शांत कसं झालं नाही तर या तहाने पुन्हा युरोप अनेक तुकड्यामध्ये वाटल्या गेला. तर केन्स असे म्हणतात, केन्सच्या मतानुसार या वर्षाच्या तहानुसार निर्माण झालेली शांतता तात्पुरती होती. फक्त तात्पुरती शांतता, वरून दिसणार. अंदरून मात्र
असंतोष खदखदत होता. तर लॉसिनच्या मते वर्षाच्या तहाची कलमे अतिशय कठोर व अपमानजनक होती. तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुडरो विल्सन असे म्हणतात या तहावर की या वर्षाच्या तहाचे आणि त्यारी शांतता परिषदेच्या कार्याचे पुनरावलोकन आवश्यक आहे. पुनरावलोकन आवश्यक आहे असं मत व्यक्त केलं, परंतु असं कोणते त्याने ताणून धरलं नाही. जर वुडरो विल्सननं मनात घेतलं असतं तर कदाचित हा तह काही प्रमाणात कमी करता आला असता, यामध्ये बदल घडून आणता आले असते. परंतु वुडरो विल्सनने फक्त बोलकी भूमिका घेतली, कृतीत कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. तर या तहावर मार्शल पॉश यांनी केलेलं विधान अत्यंत अचूक ठरलं. ते असं म्हणतात की ही शांतता नसून 20 वर्षासाठी झालेली युद्धबंदी करार आहे. आणि खरोखर मार्शल पॉशचं हे वाक्य तंतोतंत खरं ठरलं. बरोबर 20 वर्षांनी 1939 मध्ये जगामध्ये दुसरं महायुद्ध सुरू. सांगा तात्पर्य म्हणजे काय? तर वर्षाचा तहा कसा होता? वर्षाचा म्हणजे जर्मनीची राष्ट्रीय भावना, संस्कृती, अस्मिता, लष्करी ताकद, आर्थिक आधार पूर्णता नष्ट करण्याचा तो कट होता एक कारस्थान. या तहाबाबत तिथे जर्मनीमध्ये संतापाचे, असंतोषाचे आणि सार्वजनिक चिडीचे वातावरण, एक द्वेष भावना दोष राष्ट्रांविषयी जर्मन तरुणांच्या मनामध्ये खतरत होती. आणि म्हणूनच याच परिस्थितीचा पूर्ण लाभ हिटलरने आणि जर्मन तरुणांच्या असंतोषाला पाहिजे तसं वळण लावलं. आणि तो आपल्या प्रत्येक भाषणामध्ये हिटलर म्हणू लागला की वर्षाचा तह म्हणजे जर्मनच्या राष्ट्राच्या माथ्यावरील महाभयानक कलंक आहे आणि तो पुसून काढलाच पाहिजे. आणि ही भावना त्याने जर्मन तरुणांच्या मनामध्ये प्रखरपणे रुजवण्यामुळे तो यशस्वी झाला. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसून येते की जर्मन तरुण हिटलरच्या मागे फिरू लागले आणि आता हिटलरने पूर्ण लाभ दिला. तर थोडक्यामध्ये काय दिसून येते? तर वर्षाच्या तहाने जर्मनी हा अपमानित झाला. वर्षाचा हा अन्यायी, अत्याचारी, एकतर्फी लादल्याचा होता. हा लादल्या गेला, बसून एकमेकांसमोर ठरल्या गेला नव्हता, तो लादल्याचा होता. आणि ज्या वेळेला जर्मनीमध्ये हिटलर ताकद वाढत गेली तेव्हा हिटलरने वर्षाच्या तहाची एक कलमे तोडून टाकणे, धुडकावून लावणे सुरू. आणि ज्या वेळेला याचा अतिरेक झाला, सुरुवातीला तर इंग्रजाच्या राष्ट्रांनी अनुनय केला, परंतु जेव्हा त्याचा अतिरेक झाला तेव्हा मात्र त्यांनी कारवाईची भाषा म्हणून दाखवली आणि तेव्हा वे निघून गेली. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की वर्षाच्या तहातच दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरल्या गेली होती. जर इतिहासामध्ये जरची भाषा लागू पडत नाही, परंतु आपल्या बोलण्याकरता आपण म्हणतो की जर वर्षाचा तह झाला नसता तर कदाचित दुसरं महायुद्धही झालं नसतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण वर्षाचा बघितला. या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा, ज्यामुळे आपला वर्षाच्या तहाचा चांगला अभ्यास होईल. वर्षाचा तह हा टॉपिक, हे प्रकरण BA थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांकरिता तर महत्वपूर्ण आहेतच, त्यासोबतच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा अत्यंत मार्गदर्शक
सिद्ध होईल यात काही शंका नाही. आणि म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि आवडल्यास लाईक बटन वर क्लिक करा. जर तुम्हाला काही कॉमेंट करायचे असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट पण करू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. तर आजच्या या वर्षात इथेच थांबतो. पुढील नवीन चॅप्टर घेऊन आपल्याला पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद.